आज गुरुपौर्णिमा. महाभारताचे रचनाकार महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता, म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. आपल्या जीवन प्रवासात ज्ञान आणि संस्कार देणाऱ्या गुरूंना वंदन करण्याचा आजचा हा दिवस. आजच्या दिवशी शिष्य कृतज्ञतापूर्वक आपल्या गुरुची पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. गुरुपौर्णिमेनिमित्त आज राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध दत्त मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ मंदिर, शेगावमधील संत गजानन महाराज मंदिर, शिर्डीचं साईबाबा मंदिर यासह राज्यातल्या सर्वच मठ आणि मंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच पूजा, काकड आरती सुरू असून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षक ज्ञानदान करतानाच आपल्या विद्यार्थ्यांना सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात आणि उत्तम विचार आणि मूल्यांनी त्यांच्या आयुष्याला आकार देतात. प्रत्येकाने गुरुचे आदर्श आपल्या आयुष्यातील मार्गदर्शक म्हणून अंगीकारावेत, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.